मी सर्वजण माजलगाव तालुका नेत्रोड येथून जिल्हा बीड येथून आम्ही मुद्दाम ह्यांचं यूट्यूबवर चॅनल पाहून आम्ही मुद्दाम त्यांचे तूर पाहणीसाठी इथं आम्ही आलेलो आहेत. आमच्या नेत्रोड गावचे सरपंच व कॉम्रेड दत्ता डाके नमस्कार. पुन्हा हे आमच्या नेत्रोड सोसायटीचे चेअरमन कॉम्रेड सुभाष डाके आणि आमचे सचिव नेत्रोडचे आगे साहेब हे आम्ही आणि मी गोपाळ कुलकर्णी मुद्दाम आम्ही तूर पाहणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. एकूण SRT जे यांनी तंत्रज्ञान वापरले खरं म्हणजे आम्ही तूर बघायलाच आलतो. अच्छा. परंतु SRT तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला आहे आणि ह्याच्यामुळं एक सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होते. चर्चा अंती आणि पाणीवरून असं दिसतंय की ही जमीन फार काही म्हणजे कसदार नाही आहे, मध्यम सुद्धा नाही, पण हलक्या जमिनीत इतकं भारदार पीक येणं हे एक तर यांनी SRT तंत्रज्ञान आणि हे जे तुरीचं बियाणं आहे या बियाणाची जी काही गुणधर्म आहे त्याच्यामधून हे सगळं आलेलं आहे. आणि त्यामधून शेतकऱ्याचा एकूण जे खर्च होतो शेतीमध्ये, जो शेतकरी आज मायनस आहे, तोट्यात आहे शेती, तर त्याच्यामुळं हे चांगलं तंत्रज्ञान बी चांगलं आहे आणि हे बियाणं पण चांगलं आहे. त्यामुळं बघून आम्हाला समाधान वाटलं. इतक्या दूरून आलो होतो त्यामुळं आम्हाला काही निराशा झाली नाही. नाही, खरंच ही तूर पाहून आणि प्रत्यक्षात जे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे दाणे होते प्रत्येक तुरीचे 6 दाणे आणि प्रत्यक्षात बघितलं खरंच 6 दाणे आहेत. आणि तूर हलक्या जमिनीमध्ये कमी पाण्यामध्ये आणि शून्य मशागत खर्च म्हणजे खत याचा बियाणं तर आपण दरवर्षी हेच लावू आणि खर्च कमी असल्यामुळं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ह्याला धुरी रोगाला म्हणजे धुईला धुके जे पडतं त्या धुक्याला बळी पडत नाही, हे एक विशेष आहे. नाही तर आमच्याकडे जर आता रेग्युलर तुरीचं आम्ही लागवड करतो, धुई जर आली, धुके जर पडले तर ते उत्पन्न कोलॅप्स होते, उधळण्याचं. आणि आमच्याकडे तूर उधळण्याचं जास्त प्रमाण आहे. म्हणजे एकदा तूर लागवड जर केली तर ते उभी वाळून जाते. प्लॉटचे प्लॉट 30% 40% तूर उधळून जाते. ह्याच्यामध्ये उधळण्याचं प्रमाण नाही आणि रोगाला कमी बळी पडणारी तूर आहे, हे विशेष आहे. हे पाहून आम्हाला एक अत्यंत आनंद झाला आणि आम्ही पुढच्या वर्षी लागवड करू. आमच्या भागामध्ये तुरीची लागवड भरपूर प्रमाणात होती, परंतु आमच्या जे जमिनी आहेत त्या जमिनी भारीच्या जमिनी आहेत, काळीच्या. परंतु काळीची जमीन असून सुद्धा अशी तूर आम्हाला उत्पादन आणखी आमच्या स्वतः आम्हाला काही घेता आलेलं नाही. आत्ता बघितलं तर गेल्या वर्षी उन्हाळ्यातून पण केली, सोयाबीन काढून 10 एकर केली, उतार आणता. पण हे जर बघितलं तर हे बियाणं एक चांगलं बियाणं राहील. पुढच्या वर्षी आम्ही ह्याची लागवड करू. विशेष म्हणजे तुम्ही पाणी एकच दिले म्हणतात, पण आमच्याकडे 2-2, 3-3 पाणी तुरीला दिल्या जाते. बघू आता पुढच्या वर्षी एखाद दुसरं पाणी दिवसाने एक उत्पादन घेण्याची आमची ही आहे. आम्ही बिडवून इथपर्यंत आलोत, पण आलोत तर असं काही म्हणजे चांगलं वाटलं आल्यामुळं, अशी काही म्हणजे निराशा वाटली नाही. इथपर्यंत जरी आलो तरी तुरीचं बियाणं पुढच्या वर्षी आम्ही नेऊन एक 5 एकरवर आम्ही प्रयोग ह्या तुरीचा करू. खूप खूप धन्यवाद मंडळी. आज बीड जिल्ह्यातून माझगाव तालुका आणि त्या तालुक्यातून नेत्रोड गावचे सगळे शेतकरी बांधव आणि सगळे मोठे शेतकरी आहे. 100 एकर 150 एकर 125 एकर अशी यांच्याकडे शेती आहे, जमीन भारीची आहे. त्यांनी यूट्यूबवर फेसबुकवर 100 एकरा तुरीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर त्यांना राहावलं गेलं नाही आणि तिथून ते पाहण्यासाठी इथं आले. आणि एकंदरीत हे तूर पाहिल्यानंतर त्यांना खरोखर मन आवडली आणि मला पण एक छान वाटतं की जे तुम्ही माझ्या तुरीचं कौतुक केलं. कारण खरोखर हे जे तूर आहे हे शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणारं वाण आहे. कारण धुक्यामुळे आपण शेतकरी त्रस्त झालेला आहो. किती आपण फवारणी केली तरी ते त्याच्यावर कंट्रोल होत नाही. पण त्या धुक्याला मार न बसणारी वाण म्हणजे हे 111. आणि त्यातल्या त्यात इतर जातीमध्ये 3-4चं प्रमाण खूप राहते, याच्यामध्ये 5चं प्रमाण खूप आहे, कुठं 6 पण आहे. तर अतिशय सुंदर असं हे वाण आहे. खूप आनंद वाटला. तुमचे पाऊल आमच्या शेताला पडले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.